असतील? आज या ठिकाणी मी रत्नागिरीमधील या नाणीधाम याच्यामधील स्वामी रामानंदाचार्य, आम्ही ज्यांना नरेंद्राचार्य महाराज म्हणतो, त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ महाराष्ट्रातून आणि देशातून ज्या पायी दिंडी निघालेल्या आहेत त्यातली आज एक दिंडी ह्या निवळी हातखंबा हायवेवरती मुंबईतून निघालेली दिंडी या ठिकाणी आज येत आहे. त्याचं मी सगळ्या रत्नागिरीवासियांच्या वतीनं त्या दिंडीचं पायी चालणाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर गेले 45 दिवसापासून महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणून, महाराष्ट्रातून 5 ठिकाणं आहेत ज्याच्यामध्ये नागपूर आहे, मुंबई आहे आणि अन्य 3 ठिकाणून ह्या दिंड्या निघाल्यात आणि तेलंगण आणि गोव्याहून सुद्धा दिंडी निघाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांच्या या सगळ्या संप्रदायाच्या माध्यमातून एक पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं वसुंधरा पायी दिंडी अशा प्रकारचं या सगळ्या दिंडीचं स्वरूप आहे आणि त्यामुळं मी त्यांचंही अभिनंदन करतो. ह्या संपूर्ण 7 पायी दिंड्या ज्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये हजारो झाडं लावण्याचा संकल्प घेतलेला आहे, कारण पर्यावरणाचं संरक्षण होणं हा त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आणि मी या सगळ्या पर्यावरण प्रेमींचं स्वागत करतो. आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या सगळ्या ह्या काळामध्ये स्वामीजींनी घेतलेला हा निर्णय हा एक मोठा ऐतिहासिक आहे आणि मी तर असं म्हणेन की एका प्रकारे हे वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारचं काम आमचे स्वामीजी करतात, याचा आम्हाला रत्नागिरीकरांना अभिमान आहे. आज या ठिकाणी नुसतंच पायी दिंडी आणि पर्यावरण रक्षण वसुंधरा पायी दिंडी अशा प्रकारचा उपक्रम नसून या संप्रदायाच्या माध्यमातून आपले जे रामानंदाचार्य दक्षिण धाम, जे नाणीज धाम जे आहे, ह्यामध्ये वर्षभरामध्ये 365 दिवसामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी नेत्रदान असेल, अवयवदान असेल आणि देहदान असेल. जवळजवळ अजूनपर्यंत 150च्या पेक्षा जास्त स्वामींच्या भक्तांनी देहदान केलेलं आहे. म्हणजे हे खूप मोठं काम आहे. त्याचबरोबर KG पासून ते अगदी उच्च शिक्षणापर्यंत मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम नाणीधाम या ठिकाणी होतंय. अशा प्रकारे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण विविध क्षेत्रामध्ये सगळा संप्रदाय काम करतोय. एका अर्थानं ह्या भारत मातेची आपण सगळेजण सेवा करत आहात आणि म्हणून मी रत्नागिरीचा माझे आमदार आणि एक स्वामींचा भक्त या नात्यानं, बाळ माने या नात्यानं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज या दिंड्या आणि उद्या आपल्या परिसरामध्ये येत आहेत. आमच्या दृष्टीनं जशी दिवाळी सगळीकडे साजरी होते, एका अर्थानं आपल्या संप्रदायाच्या वतीनं समाजामध्ये आपण दिवाळी साजरी करतोय. आपल्या घरची दिवाळी सोडून आपण